एकदम क्षणभर प्रभाकर एकदम थांबले. कोणी विचारायचे कसं. तेवढ्यात ती आकृती पुढे आली आणि त्यानं, काय प्रभाकर भाऊ एवढ्या रात्री कुठून आलेत? प्रभाकर आवाज ओळखीचा, अरे कोण तू? तर अरे मी सुरेश. अरे काय कमाल करतो, अरे तुमच्या कॉलनीतला मी सुरेश आहे. कुठं चालला तू आता? कुठं जाणार? अरे बाबा मी सुरतवरून येतोय, मी माझ्या कॉलनीतच चाललो आहे. चल तू माझ्यासोबत तर चल माझ्या घरापर्यंत. सुरेश एकदम असला, अरे प्रभाकर तू एवढं काय घाबरतो? आता हा सुरेश जो होता ना, तो प्रभाकर भाऊंच्या वयाचाच होता. 1-2 वर्ष लहान असेल. आता प्रभाकर भाऊंचे वय 40, 35, 36 असे वयाचे असेल. पण अंधारात त्याच्या चेहरा वगैरे काही दिसत नव्हता. पण आवाजावरून ओळखलं. दोघांनी एकमेकांना बरोबर ओळखलं. तर का रे प्रभाकर, अरे तुझ्याकडे काही मोबाईल वगैरे, टॉर्च वगैरे लाव.